नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला तर माहीतच आहे, की आपण पेपर फर्स्टचं गणित या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर गणिताचं पेपर फर्स्टचं हे दुसरं लेक्चर आहे. यामध्ये आज आपण त्रिकोणी संख्या अभ्यासणार आहोत. मग त्रिकोणी संख्यावर नेमका कसा कसा प्रश्न विचारलेला आहे, त्या सर्वच्या सर्व अँगलनं आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्याचबरोबर लगेचच आपण प्रिव्हियस इयरला जे काही प्रश्न विचारलेले आहेत, ते पण घेणार आहोत. आणि ही जी काही त्रिकोणी संख्या आहे ती फक्त टी साठी नाही, तर जे काही सरळ सेवेच्या परीक्षा होतात त्या सर्वच्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आणि जे काही आपलं पहिलं लेक्चर झालं ना त्याच्यामध्ये रोमन संख्या म्हणजे ज्याच्यावर की टी दरवर्षी प्रश्न असतो, असं लेक्चर आपलं झालेलं आहे. ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं जर तुम्ही ते आत्तापर्यंत पाहिलं नसेल, तर ते जाऊन पाहून घ्या. त्यानंतर मग आपलं हे जे काही सीरियल कंटिन्यू चालणार आहे, ते सर्वच्या सर्व लेक्चर पहा. निश्चितच तुम्हाला पेपर फर्स्टच्या गणितामध्ये 25 प्लस मार्क येतील. चला सुरुवात करूया. तर आज आपण त्रिकोणी संख्या अभ्यासणार आहोत. त्रिकोणी संख्या नेमकं काय असतं? तर अगोदर त्याची आपण व्याख्या घेऊया. तर काय दिलेली आहे व्याख्या, की क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. तर कुठलीही संख्या असेल, जर त्या संख्येची आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची असेल, तर त्या संख्येच्या पुढच्या संख्येनं त्याला काय करायचं? गुणायचं. म्हणजे उदाहरणार्थ आपण या ठिकाणी काय करणार आहोत? त्याचं सूत्र पाहणार आहोत. नेमकं या व्याख्येमध्ये काय म्हणायचंय? तर क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. तर याचा जो काही फॉर्म्युला आहे, जे काही सूत्र आहे, ते सर्वांना पाठ असलं पाहिजे. आणि या फॉर्म्युल्यावर आधारित बरेचसे प्रश्न विचारलेले असतात. फक्त आपल्याला माहित नाही, की या सूत्राचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे. मी जे सूत्र आता सांगणार आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणजे n+1 आणि छेद किती आहे? 2. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? समजा उदाहरणार्थ जर आपल्याला काय करायचं आहे, 11 ची त्रिकोणी संख्या काढायची आहे, तर आपल्याला काय करायचंय? क्रमवार नैसर्गिक संख्येच्या म्हणजे जे काही क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, त्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्याच्या गुणाकाराची काय करायची? निमपट करायची म्हणजे त्याला अर्ध करायचं बघा. मला या 11 या संख्येची काय पाहिजे? त्रिकोणी संख्या पाहिजे आहे. त्रिकोणी संख्या पाहिजे आहे. म्हणजेच मी 11 ची त्रिकोणी संख्या काढत आहे. तर बघा आता इथं काय करत आहे, 11 ची त्रिकोणी संख्या म्हणजेच काय केलं, 11 गुणिले 12 केले आणि भागिले 2 केले. मग आता काटाकाटी करा, बे एक बे आणि बे सख 12. मग राहिले किती? 11 गुणिले 6. म्हणजेच काय आलं बरं? तर 11 ची त्रिकोणी संख्या किती आलेली आहे? तर 11 ची त्रिकोणी संख्या आलेली आहे 66. म्हणजे असंही म्हणता येईल तुम्हाला, की 66 या संख्येचा पाया किती आहे? पाया किती आहे? तर 11 आहे. तर हे झाला फॉर्म्युला. आपण या ठिकाणी कसं काढायचं, कसं नाही हे पण पाहिलेलं आहे. जर समजा आता तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायच्या आहेत. काय करायच्या आहेत? त्रिकोणी संख्या. आता ज्या पद्धतीनं आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्या माहिती आहेत, क्रमवार विषम संख्या विचारल्या जातात, क्रमवार मूळ संख्या विचारल्या जातात, त्याच पद्धतीनं क्रमवार त्रिकोणी संख्या सुद्धा माहीत असल्या पाहिजेत. किमान आपल्याला पहिल्या 15 तरी माहीत असायला हव्यात. किमान किमान 10 तरी माहीत असायला हव्यात. बरोबर की नाही? मग त्यामुळे होणार काय आहे, की जे काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, तिथं आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडणार नाहीये. आपण डायरेक्टली काय करणार आहोत, ते आपल्याला पाठ असल्यामुळे आपण डायरेक्टली संख्या घेणार. समजा विचारलं तुम्हाला, की 5वी आणि 8वी त्रिकोणी संख्याचा गुणाकार किती? किंवा 5व्या आणि 8व्या त्रिकोणी संख्येची बेरीज किती? असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा त्रिकोणी संख्या, त्याच्यामध्ये पहिली त्रिकोणी संख्या आहे 1. पेन चेंज करून घेते. कोणती आहे? 1. त्याच्यानंतर 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, त्यानंतर 55, 66 किती? 66 त्याच्यानंतर 78 अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे अनंत त्रिकोणी संख्या आहेत. बरोबर आहे की नाही? मग ह्या मी काढल्या कशा? तर पहिली त्रिकोणी संख्या जर तुम्हाला विचारली, तर पहिली त्रिकोणी संख्या कशी काढणार मग? तर बघा, पहिली त्रिकोणी संख्या काढायची म्हणजे तुम्हाला काय करायचं? 1 गुणिले 2 करायचंय आणि त्याची निमपट करायची. ही आपली पहिली त्रिकोणी संख्या. मग हे 2 कटले तर आपली पहिली त्रिकोणी संख्या आली 1. बरोबर की नाही? त्यानंतर जर तुम्हाला दुसरी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे, तर दुसरी त्रिकोणी संख्या काढायची म्हणजे 2 गुणिले 3 करणार तुम्ही. भागिले 2. हे दोन कटले म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या किती आली? तर 3 आली. त्यानंतर तिसरी त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची आहे. म्हणजेच तुम्ही काय करणार 3 गुणिले 4 भागिले 2 बे 1 बे आणि बे दोन्ही 4.
त्याच्यानंतर काय आलं की 3 दोन्ही 6 म्हणजे आपली त्रिकोणी संख्या आलेली आहे 6. तिसरी. आता चौथी काढायची आहे तर मग 4 गुणिले 5 करणार तुम्ही. बरोबर? बे एक बे आणि बे दोन्ही 4 आणि 5 दोन्ही 10. ही बघा चौथी त्रिकोणी संख्या 10 आली. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. बरोबर आहे आपली आलेली 10. त्यानंतर मग त्याच पद्धतीनं तुम्ही क्रमवार त्रिकोणी संख्या किती पण काढू शकता. याच सूत्राचा वापर करून. जसं की बे एक बे आणि बे त्रिक 6 आणि 5 त्रिक 15. बघा अशा पद्धतीनं तुम्ही सर्वच्या सर्व त्रिकोणी संख्या आणखीन तुम्हाला 1-2 काढून दाखवूच का? बघा जसं की 6वी त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची. मग काय करा डायरेक्ट 6 गुणिले 7 करा. भागिले 2 बे एक बे बे त्रिक 6 आणि 7 त्रिक 21. त्याच्यानंतर 7वी त्रिकोणी संख्या काढायची म्हणून 7 गुणिले 8 करा. भागिले 2 बे एक बे बे चोक 8 आणि 7 चोक 28. बघा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जवळपास 7 त्रिकोणी संख्या काढलेल्या आहेत आणि 8वी त्रिकोणी संख्या काय होणार तर 8 गुणिले 9 भागिले 2 बे एक बे बे चोक 8 आणि 9 चोक किती होतात 36. अशा पद्धतीनं आपल्याला 8वी त्रिकोणी संख्या 36 मिळालेली आहे. 9वी किती आहे तर मग 45 आहे आणि 10वी आहे 55. बरोबर का? 11वी आहे 66, 12वी आहे 78. अशा पद्धतीनं तुम्हाला पुढे त्रिकोणी संख्या मिळणार आहे. आता हे झालं तुम्हाला थोडक्यात त्रिकोणी संख्या सांगितल्या. आता नेमके प्रश्न कसे विचारतात तर बघा प्रश्न काय आहे की 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? म्हणजे इथं म्हणायचं काय आहे की 15 ची त्रिकोणी संख्या काढा असं त्यांना म्हणायचंय. मग आपला पाया किती आहे? 15 गुणिले 16 करा. भागिले 2 बघा बे एक बे आणि बे आठी 16 आणि 15 आठ किती होतात? 20चे म्हणजे 120 आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. आता 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढायची. म्हणजेच काय करणार तर 20 गुणिले 21 करा भागिले 2 बे एक बे आणि ब्याण्धाई 20 आणि 10 गुणिले 21 करा. तुम्हाला काय उत्तर मिळणार आहे 210. तर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे बघा 13 या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. आता काय म्हणले 13 या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. म्हणजे त्याचा पाया काय आहे? तर किती आहे? 13 आहे. 13 गुणिले 14 करा. भागिले 2 बे एक बे आणि बे सती 14 आणि 23 सती किती होतात? 91. पर्यायात आहे का कुठे? आहे बघा पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा टीईटीला पण असा प्रश्न आला होता. ते पण मी घेतलेला आहे. परंतु त्याच्या अगोदर हे प्रश्न पहा, की आता इथं काय म्हणलंय, की क्रमवार संख्या दिलेल्या आहेत. ह्या नैसर्गिक संख्या आहेत क्रमवार. आपल्याला 1 पासून 30 पर्यंतच्या संख्यांचे काय करायचे आहे, तर बेरीज विचारलेली आहे. म्हणजे काय आपण आता एक-एक संख्या लिहून त्यांची बेरीज करणार का? नाही. जर आपण असं केलं, तर निश्चितच आपल्याला याच एका प्रश्नाला कितीतरी वेळ जाणार आहे. त्यासाठी आपल्याला असं करायचं नाही. तर असे जेव्हा-जेव्हा तुम्हाला म्हणजे प्रश्न विचारले जातील, ते सुद्धा प्रश्न आपल्याला त्रिकोणी संख्येच्या सूत्राचा वापर करून आपल्याला काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत. म्हणजेच काय? तर इथं किती दिलेले आहेत? 30. 30 पर्यंतच्या संख्येची काय करायची आपल्याला बेरीज करायची. तर आपल्याला काय करायचंय मग 30 गुणिले 31 करायचं आहे. भागिले किती? 2. 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच काय असते? तर त्रिकोणी संख्या असते. आता लगेच आपण बघा इथं काढूया बे एक बे आणि 30चा अर्ध केलं तर किती मिळणार आहे? 15 मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचंय 15 गुणिले 31 करायचं आहे. 15 एक 15, 15 ला 5 हातचा आला 1 आणि 15 त्रिक 45, 45 आणि 1 46. म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळालेलं आहे तर 465. मला काय म्हणायचंय, की 1 पासून 30 पर्यंतच्या संख्यांची बेरीज जर केली आपण, तर ती 465 येणार आहे. तर आपल्याला ते उत्तरामध्ये दिलेलं आहे. कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याचबरोबर मला एक माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, की 1 पासून 10 पर्यंतच्या अंकांची जर तुम्हाला बेरीज करायची असेल, तर तिथं तुम्हाला असं मांडत बसायचं नाही. फक्त काय करायचं 5च्या पुढे आणखीन एक 5 लावायची. त्यांची बेरीज किती होणार आहे? 55 होणार आहे. किती होणार आहे? 55. त्याच पद्धतीनं बघा जर तुम्हाला विचारलं, की संख्या दिल्या 11 पासून 20 पर्यंत आणि याची बेरीज किती असं सांगा म्हटलं, तर तेव्हा पण काय करायचं 15च्या पुढे नेऊन आणखीन एक 5 लावायचे आणि त्यांची बेरीज किती होते? तर 155 होते. अशाच पद्धतीनं जर आपण 21चा विचार केला, 21 पासून 30 पर्यंतच्या संख्यांचा जर विचार केला 22, 23, 24, 25, 27, 28, 29 आणि 30 याचं पण असंच होणार आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, की हे जे काही 25 आहेत ना, या 25च्या पुढं आणखीन एक 5 लावायचे आहेत. बरोबर? तर
21 पासून 30 पर्यंतच्या अंकांची जर बेरीज विचारली तर ती आपल्याला किती मिळणार आहे? 255 मिळणार आहे. जरी तुम्हाला हे फॉर्म्युला नाही आठवला तरी सुद्धा अशा काही ट्रिक आहेत गणितामध्ये, की आपल्याला असे कॅल्क्युलेशन वगैरे करत बसण्याची गरज नाहीये, की आपल्याला डायरेक्टली उत्तर मिळणार आहेत. परंतु हे कधी शक्य होणार आहे? जर आपला सराव अतिशय म्हणजे महाटोकाचा असेल तर आपल्याला हे शक्य होणार आहे. आता बघा, तर याचं पण उत्तर काय आलेलं आहे? 465 आलेलं आहे. पण यांची आपण एकदा बेरीज करून बघूया. बघा, किती मिळालेलं आहे आपल्याला? 1 पासून 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज 55 मिळालेली आहे. त्याचबरोबर 11 पासून 20 पर्यंतच्या अंकांची बेरीज 155 मिळाली आणि 21 पासून 30 पर्यंतच्या अंकांची बेरीज आपल्याला 255 मिळालेली आहे. तर अशाच पद्धतीनं जर आपल्याला 31 पासून 40 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती मिळणार आहे मग? किती मिळणार आहे? तर 355 मिळेल ना. आणि 41 पासून 50 पर्यंतच्या अंकाची बेरीज 455 मिळेल. अशा पद्धतीने म्हणजे ही काय आहे, ते ट्रिक आहेत. त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. हे कॅल्क्युलेशन आपल्याला जर ऐन टाईमाला जर आठवत असतील, तर आपला वेळ वाचणार आहे. म्हणजे एकंदरीतच जर आपण आता प्रॅक्टिस केली, तर निश्चितच आपल्याला परीक्षेत त्याचा उपयोग होणार आहे. बघा आता याची आपण करूया बेरीज. आपलं काय उत्तर येतंय बघू आता. तर बघा 5 1 5 5 2 10 5 त्रिक 15 15 ला 5 हातचा आला 1. पुन्हा हे 15 आणि 1 16 16 ला 6 हातचा आला 1. हे इथं हातचा देऊन टाकला. आता बघा हे 3 आणि हे 1 4. म्हणजे आलं का उत्तर? असं सुद्धा 465 आणि असं सुद्धा 465. फक्त हे मला माहिती आहे म्हणून उगाच तुमच्या लक्षात असावं. कुठं जर असा प्रश्न आला, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडू नये यासाठी मी सांगत आहे. पुढे जाऊया. तर बघा प्रश्न आहे 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते? तर असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तेव्हा आपण डायरेक्टली काय करायचं? तर त्रिकोणी संख्येचं जे काही सूत्र आहे त्याचा यूज करायचा, वापर करायचा. बघा 50 पर्यंत म्हणजे 50 गुणिले 51 करावं लागेल आपल्याला, भागिले 2. क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आलं का ते सूत्र घेतलेलं आहे आपण आता बघा. तर बे एका बे आणि 50चं जर अर्ध केलं तर 25 येते आणि 25 गुणिले 51 केलं तर किती येणार आहे उत्तर? 25 एका 25, 25 ला 5 हातचे आले 2 आणि 25 पाचा 125, 125 आणि 2 किती होतात? 125 आणि 2 किती होतात? 127. म्हणजे आपल्याला 1275 उत्तर पाहिजे. 1275 आहे बघा पर्याय क्रमांक 1. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे, की त्रिकोणी संख्येच्या नियमावरून त्रिकोण मोजता येतात. काय करता येतात? त्रिकोण मोजता येतात. बरेच जण सांगत असतात बघा, की त्रिकोण मोजण्याची ट्रिक वगैरे. पण त्रिकोण मोजण्याची ट्रिक कशाला हो? त्रिकोण जे मोजायचे आहे, ते त्रिकोणी संख्येच्या सूत्रानुसार मोजता येतात. ते कसे आहे? ते आपण इथं पाहूया. बघा, उदाहरणार्थ आपण इथे छोटासा एक त्रिकोण घेऊया. आता याच्यामध्ये एकंदरीत त्रिकोण किती आहेत? असा जर प्रश्न विचारला, तर आपण डायरेक्टली काय करायचं? तर हे बघा 1, 2, 3, 4 किती आहेत? 4 आहेत की नाही? मग आपला शेवटचा अंक जो आहे 4 गुणिले 5 करा, भागिले 2 करा. बे 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 दोन्ही 4 आणि 5 दोन्ही 10. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर म्हणजे म्हणजे त्रिकोण किती आहेत? तर 10 त्रिकोण आहेत. बरोबर की नाही? इथं आपण कशाचा वापर केला? तर त्रिकोणी संख्येचा वापर केलेला आहे. अशाच पद्धतीनं बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? किती त्रिकोण आहेत? हा जो काही प्रश्न आहे, तो ग्रुप बी ला विचारलेला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच आता जे पेपर झाला की नाही ग्रुप बीचा त्याला विचारलेला प्रश्न आहे. तर डायरेक्टली काय करायचं आता इथं? जास्त विचारात पडायचंच नाही. 2 पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढता येते बरं. आता इथं डायरेक्टली अंक टाका 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आलं का लक्षात? मग आता इथं 6 शेवटचा अंक किती आहे 6. 6 गुणिले 7 करा, भागिले 2 करा, बे एका बे आणि बेत्रिक 6 आणि 7 त्रिक किती होतात? तर 21 होतात. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय आहे? किती त्रिकोण आहेत? तर 21 त्रिकोण आहेत. बघा त्रिकोणी संख्येच्या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी त्रिकोण मोजलेले आहेत. हा आपला टी-ई-टीचा प्रश्न आहे. बहुतेक 2024 चा आहे बघा इथं दिलेला आहे. पेपर फर्स्टचा प्रश्न आहे. अशा वेळेस आपल्याला म्हणजे फॉर्म्युला यूज न करता सुद्धा जर त्रिकोण कमी असतील तर आपल्याला उत्तर काढता येतं. ते म्हणजे कसं? तर 1, 2. 1 अन् 2 किती होतात? तर 3 होतात. बरोबर? त्याच्यानंतर 1, 2, 3. आता हे 3 आणि हे 3 किती होतात? तर 6 होतात. बरोबर? आणि जर आपण 3 आणि 6 चा विचार केला तर किती होतात? 9 होतात. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? 6 असणार आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला हे पण म्हणजे त्रिकोणी संख्येचं सूत्र वापरून सुद्धा काढता येतं. जसं की इथं काय आलेले आहेत 2 आलेत. मग काय 2 गुणिले 3 करा. भागिले 2 हे 2 कटले म्हणजे राहिले किती 3. त्याच्यानंतर इथं किती आले 3 आले. तर मग 3 गुणिले 4 करा. बरोबर? बे एक बे आणि बे दोन्ही 4. मग हे 3 गुणिले 2 म्हणजेच किती झाले? तर 6.
आणि हे 3 आणि हे 6 म्हणजे 3 अधिक 6 बरोबर किती? तर 9. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही त्रिकोणी सूत्राचा जर वापर केला तरी सुद्धा तुम्हाला हेच उत्तर मिळणार आहे आणि असं मोजलं तरी पण मिळणार आहे. इथं त्रिकोण कमी होते म्हणून असे मी मोजले. जर समजा आता मागचा विचार केला तर ही आपल्याला बेरीज करणं काय जाणार आहे? थोडं अवघड जाणार आहे. त्यासाठी शक्यतो फॉर्म्युलाच महत्त्वाचा आहे. फॉर्म्युला लक्षातच असू द्या. कारण त्रिकोणी संख्येच्या फॉर्म्युल्यावरून आपण बऱ्याच पद्धतीचे गणित सोडवू शकता. आताच आपण पाहिले ना, मी त्यामुळेच काय केलेलं आहे, तर विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मी घेऊन आलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात यावं, की खरोखरच असे प्रश्न पडतात का? तर हो. बघा, आता त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. आपण आतापर्यंत काय केलं, तर पाया दिलेला होता आणि त्याच्यावरून त्रिकोणी संख्या काढली. पण आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्रिकोणी संख्या आपल्याला अगोदरच दिलेली असणार आहे. यावरून पाया काढायचा आहे. असे पण प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. तर 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर सगळ्यात अगोदर आपल्याला जी काही त्रिकोणी संख्या दिलेली आहे, जिचा की आपल्याला पाया काढायचा आहे, तिची अगोदर दुप्पट करून घ्या. 55 गुणिले 2 करा. मग काय 55 ची दुप्पट होते 110. तर आता 110 च्या जवळ कोणती वर्गसंख्या आहे का? तर विचार करा थोडासा. तर ती असणार आहे कोणती? तर 100. बरोबर आहे ना? कशाचा वर्ग आहे? तर 10 चा वर्ग आहे. हे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जवळपासचा संख्या मिळालेली आहे. ती म्हणजे जवळपासची संख्या मिळालेली आहे 10. म्हणजेच काय? तर 55 चा पाया किती आहे? तर 10. 55 चा पाया आहे 10. त्याचबरोबर आपल्याला पर्यायावरून सुद्धा उत्तर काढता येतं. ते म्हणजे कसं? तर 10 गुणिले 11 करा भागिले 2. मग बे एक बे आणि बे पंचे 10 आणि 11 पाची 55. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्या किती मिळाली? 55. मग याचा पाया किती आहे? तर 10. त्यानंतर बघा 210 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर पहिल्या आधी काय करा? 210 चा दुप्पट करा. 210 चं दुप्पट केलं, किती येतंय? 420. मग आता अशी एखादी वर्गसंख्या शोधा, जी की 420 च्या जवळ असेल. तर जर तुम्हाला वर्ग बऱ्यापैकी पाठ असतील, तर लगेच तुम्हाला म्हणजे लक्षात येईल, की 400 हे काय आहे? 20 चा वर्ग आहे. बरोबर? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 210 चा पाया आपल्याला किती मिळालेला आहे? तर 20 मिळालेला आहे. तेच आपल्याला पर्यायावरून सुद्धा करता येईल. ते म्हणजेच 20 गुणिले 21 करावं लागेल. त्याला मग भागिले 2 करायचं आणि मग हे 10 गुणिले 21 किती येणार आहे? तर 210 येणार आहे. म्हणजे ऑप्शनवरून सुद्धा तुम्हाला पाया काढता येणार आहे. त्यानंतर बघा मागील किंवा पुढील त्रिकोणी संख्या काढणे. मागील किंवा पुढील हां, हे जे काही आहे ना, तसा प्रश्न पण वारंवार विचारला जातो. टी जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेशन पेपर घेऊन पाहिले, तर दरवर्षी तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कसा? तर बघा हा प्रश्न विचारलेलाच आहे बरं. 21 या त्रिकोणी संख्येसमोरील 5वी त्रिकोणी संख्या कोणती? आता बघा 21 ही त्रिकोणी संख्या आहे आणि तिच्या पुढील 5वी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल तर आधी 21 चा पाया काढून घ्यायचा. 21 चा पाया काढायचा म्हणजे त्याची काय करायची दुप्पट करायची. 21 दोन्ही काय होत आहे तर 42 होते. बरोबर ना? मग आता 42 च्या जवळ वर्गसंख्या कोणती आहे? जर 7 चा विचार केला तर 7 चा वर्ग किती होते? तर 7 चा वर्ग 49 आणि 6 चा जर विचार केला तर 6ही 36. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कोणत्या वर्गाची गरज पडणार आहे तर 36. बरोबर आहे की नाही? कशाचा वर्ग आहे तर 6 चा वर्ग आहे. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की 21 त्रिकोणी संख्येचा जो काही पाया आहे तो मिळालेला आहे आपल्याला 6 आणि प्लस काय करायचंय आपल्याला त्याच्या पुढची 5वी त्रिकोणी संख्या काढायची म्हणून काय केलं आपण प्लस केलं +5. 6 आणि 5 किती होतात? 11 होतात. बरोबर? म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे तर हा पाया मिळालेला आहे 11. हां, 11 पाया मिळालेला आहे. तर आपल्याला याची पुन्हा त्रिकोणी संख्या काढायची. याची त्रिकोणी संख्या खूप म्हणजे काय खूप असं डोकं जागेवर ठेवूनच असे कॅल्क्युलेशन करावे लागतात. लगेच एवढं आलं म्हणजे आपलं काही इकडे उत्तर आले का? तर नाही. आपल्याला मग 11 गुणिले 12 करावं लागणार आहे, भागिले 2 करावं लागणार आहे. बेक बे आणि बेसख 12 आणि 11 सख किती होतात? तर 66 होतात. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे? 21 या त्रिकोणी संख्येसमोरील 5वी त्रिकोणी संख्या जर कोणती असेल, तर ती आहे 66. आणि जर कुणी एखादं लयच हुशार असेल, तर ते काय करेल माहितीये का? त्रिकोणी संख्या पाठ करेल. बरोबर? मग त्रिकोणी संख्या पाठ असतील त्याला, तर ती पहिली त्रिकोणी संख्या असणार आहे 1, दुसरी आहे 3, तिसरी आहे 6, त्यानंतर 10, 15, 21, 28, त्यानंतर 28 च्या नंतर 36, 45, 55 आणि 66.
बरोबर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर बघा आपल्याला काय सांगितलं 21 या त्रिकोणी संख्येसमोरील 5वी त्रिकोणी संख्या म्हणलंय. जर समजा ही जर आपली काय असेल 21 ही त्रिकोणी संख्या आहे. हिच्या समोरील 5वी म्हणजेच ही 1, ही 2, ही 3, ही 4 आणि ही काय असणार आहे 5. बरोबर की नाही? म्हणजेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारल्याप्रमाणे प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, की 21 या त्रिकोणी संख्येसमोरील 5वी त्रिकोणी संख्या. जर आपल्याला या त्रिकोणी संख्या पाठ असतील, तर आपण 21 ला गोल करून पुढच्या 5 मोजून आपण सांगू शकता, की 5वी त्रिकोणी संख्या ही किती आहे? 66 आहे. म्हणजे मी तुम्हाला ऑप्शन देत आहे. अशा पद्धतीने नाही तर अशा पद्धतीने लक्षात असावं. म्हणजेच मला इथं सांगायचंय, की त्रिकोणी संख्या क्रमवार म्हणजे किमान तुम्हाला 15 पर्यंत तरी पाठ असाव्यात. जास्तीत जास्त किती असल्या तरी चालेल. त्यानंतर आहे बघा 105 या त्रिकोणी संख्येसमोरील चौथी त्रिकोणी संख्या कोणती? आता पण त्रिकोणीच संख्या काढायची आहे आपल्याला. आधी पहिलं 105 या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया आपण काढून घेऊया. मग पाया काढायचा म्हणजेच आपल्याला त्याची दुप्पट करावी लागणार आहे. तर किती होणार आहे? 210 होणार आहे. मग आता 210 च्या जवळपासची वर्ग संख्या कोणती आहे? तर थोडासा विचार केला तर तुमच्या लक्षात असं येईल. काय येईल तुमच्या लक्षात, की बाबा 196 काय आहे? 196 हा कशाचा वर्ग आहे? तर 14चा वर्ग आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता 196 च्या जर पुढे विचार केला तर 225 कशाचा वर्ग आहे? तर 15चा वर्ग आहे. बरोबर. म्हणजे पण पुढे जातोय. म्हणजे आपल्याला काय होईल तर 14 घ्यायला हरकत नाही. बरोबर की नाही? 196 कशाचा वर्ग आहे? 14चा. म्हणजेच या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल, की जे काही 105 आहेत 105 चा पाया किती आहे? तर 14 आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणते, की त्रिकोणी संख्येच्या मागची म्हणते. मागची चौथी त्रिकोणी संख्या. मागची म्हणल्यामुळे आपल्याला काय करायचंय? वजा करायचंय. अगोदर आपल्याला काय विचारलं होतं? पुढची विचारलं होतं. बघा इथं बघा. काय विचारलं होतं? समोरील म्हणल्यामुळं मी काय केलं होतं? तर 5 त्याच्यामध्ये प्लस केले होते. परंतु इथं काय म्हणलेलं आहे, की मागील किंवा मागची म्हणल्यामुळं मी काय करत आहे? चौथी त्रिकोणी संख्या म्हणल्यामुळे मी 14 तून काय करत आहे? 4 वजा करत आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 10. मग 10 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला हे काय मिळालेलं आहे? पाया मिळालेला आहे 10. मग आपल्याला ह्याची त्रिकोणी संख्या काढायची आहे. बे एक बे आणि बे पंचे 10 आणि 11 पाची किती होतात बरं? तर 11 पाची 55. मग आपल्याला इथं उत्तर दिसत आहे, की पर्याय क्रमांक 3. आता बघा, हा प्रश्न पण आपल्याला टी-ई-टीला विचारलेला आहे. 2025 चा पेपर फर्स्टचा हा प्रश्न आहे, की 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल, तर क्रमगत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? 3 ही पहिली त्रिकोणी संख्या. आता ह्या पण आपल्याला 2 पद्धतीनं काढता येईल. कसं? तर बरं जाऊ द्या. आता जर तुम्हाला त्रिकोणी संख्या पाठ आहे. काय आहे? त्रिकोणी संख्या पाठ आहे. मग लगेच तुम्ही काय करणार? त्रिकोणी संख्या लिहिणार. तुम्हाला तर माहिती आहे, की 1, 3, 6, 10, 15 त्यानंतर 21, 28 पुढं 36, 45, 55 66, 78 अशा पद्धतीनं. पण इथं काय म्हणलेलं आहे, की 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल. आता हिला काय मानायचंय आपल्याला? पहिली मानायचं आहे. आता ही पहिली इथं 1 आहे, परंतु हिला आपण काय केलं? पहिली मानलेलं आहे. ही पहिली त्रिकोणी संख्या असेल, तर क्रमगत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग. आता क्रमगत 5वी बघा, ही जर पहिली येते, तर ही काय येणार आहे? दुसरी, तिसरी, चौथी आणि ही काय येणार आहे? 5वी येणार आहे. 5वी संख्या कोणती असणार आहे? किती? 21. तर आपल्याला 21 चा वर्ग पाहिजे. मग कोण सांगतंय 21 चा वर्ग? तर तुमच्या काय झालेला असेल 21 चा वर्ग लगेच लक्षात आलेला असेल. किती आहे बरं? तर 441. तुम्हाला आता 21 पर्यंतचे तर वर्ग पाठच असणार आहेत. तर 441 आहे का बरं ऑप्शनमध्ये कुठं? तर आहे. हे बघा असं. त्यासाठी म्हणत आहे मी, की तुम्हाला क्रमवार नैसर्गिक संख्या ज्या पद्धतीनं पाठ आहेत, मूळ संख्या ज्या पद्धतीनं पाठ आहेत, त्याच पद्धतीनं तुम्हाला त्रिकोणी संख्या सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अशा त्रिकोणी संख्या पाठ असतील, तर लगेचच्या लगेच तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता आणि प्रश्न खूप फिरवून विचारले जात आहेत. त्यासाठी आपला सखोल अभ्यास असणं फार गरजेचं आहे आणि ही तीच वेळ आहे आपल्याला सध्या सखोल अभ्यास करण्याची. कारण शांतीतच क्रांती होत असते. जर तुम्हाला एक्झामची डेट आली, की ह्या-ह्या तारखेला एक्झाम होणार आहे, फॉर्म भरायला चालू झाले, तेव्हा मात्र तुम्हाला हे करू का ते करू असं होणार आहे. त्यासाठी ही वेळ आहे शांततेची आणि याच वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गणिताचा सराव करता येईल. विविध पद्धतीनं गणितं सोडवून पाहता येतील आणि हा जो काही सराव आहे तो तुम्हाला परीक्षेत निश्चितच कामी पडणार आहे.
यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे. चला पुढे जाऊया. बघा हे पण पेपर फर्स्टला विचारलेला प्रश्न 21ला. तर 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया. आता हे प्रश्न थोडासा सोपा आहे बरं. कारण की इथं फक्त आपल्याला पाया काढायचा आहे. आपल्याला इथं पुन्हा त्या पायाचा काय करायचं नाही, त्रिकोणी संख्या नाही काढायची. काय म्हणलंय तर 10 या त्रिकोणी संख्येनंतर 10 ही त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे अगोदर आपल्याला तिचा पाया काढावा लागेल, म्हणजे तिचा दुप्पट करावं लागेल. 10 ची दुप्पट किती आली? तर 20 आलेली आहे. ही आपल्याला पाया काढून घेणं गरजेचं आहे. मग आता सांगा मला, की जे काही 20 आलेले आहेत, या 20च्या जवळपासची वर्गसंख्या कोणती आहे? तर विचार केला तर 4चा वर्ग किती आहे? 4चा वर्ग 16 आहे आणि 5चा वर्ग किती आहे? तर 25 आहे. 5चा वर्ग 25 आहे. म्हणजे आपल्याला 5च्या वर्गाची तर गरज पडणार आहे का इथं? निश्चितच पडणार नाहीये. आपल्याला कुठला वर्ग लागणार आहे? तर 4. कारण की हे काय आहे? तर अगोदर आहे. म्हणजेच 20च्या अगोदर आहेत 16. आहे की नाही? आणि हे कशाचा वर्ग आहे? तर 4चा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाया म्हणजे 10 या संख्येचा पाया किती मिळालेला आहे? तर 4 मिळालेला आहे. त्यानंतर म्हणलंय संख्येनंतर म्हणलेलं आहे, म्हणून मी काय करत आहे? अधिक करत आहे. क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया. 8व्या म्हणल्यामुळं मी काय करत आहे? 4 अधिक 8. 8 आणि 4 किती झाले? तर 12 झाले. फक्त आपल्याला पाया म्हणलेला आहे. जर त्यांना म्हणलं असतं, की 8व्या त्रिकोणी संख्येचा काय करा? 8वी त्रिकोणी संख्या काढा म्हणलं असतं, तर मी परत ह्या 12चे मग 12 गुणिले 13 करून त्याची त्रिकोणी संख्या काढली असती. परंतु आपल्याला इथं काय म्हणलेलं आहे? फक्त पाया विचारलेला आहे. त्यामुळं आपलं योग्य उत्तर काय आहे? तर 12 आहे आणि नंतरची म्हणल्यामुळं मी 8 ॲड केलेले आहेत. पर्याय क्रमांक 3. तर असाच प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कधी विचारलेला आहे बघा? हे 18ला विचारण्यात आलेलं आहे, की 15 या त्रिकोणी संख्येनंतर 15 मग ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे, तर तिचा अगोदर पाया काढून घ्या. 15 दुनी किती होतात? 30 होतात. आता बघा 30च्या जवळपासची वर्गसंख्या आपल्याला शोधायची आहे. तर लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे, की 6चा वर्ग तर 36 व्हायला लागलाय. म्हणजे पुढे जात आहे. तर 5चा वर्ग किती आहे? 5चा वर्ग आहे 25. म्हणजे आपल्याला 30च्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे? तर 25 आहे. आणि कशाचा वर्ग आहे? तर 5चा आहे. म्हणजे आपल्याला 15 या संख्येचा पाया किती मिळाला? तर 5 मिळाला. त्यानंतर त्यांना म्हणलंय, की संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया. म्हणजेच आपल्याला याच्यात 5 ॲड करावे लागतील. 5 आणि 5 किती होतात? तर 10. तर आपलं योग्य उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 10. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2017ला पण असाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे पण प्रिव्हियस इयर म्हणजे पेपर फर्स्टचाच म्हणजे प्रश्न आहे आणि प्रश्न आहे, की 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर तुम्ही याचं उत्तर मला कमेंटद्वारे कळवायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.